चालेल सर. तिथं थांबू नका सर. नाही नाही सर इथे तिकडे गेटवर ते पण इथे समोर लावले ट्रॅफिक. हो रोहित बारामती एग्रो रोहित पवारांनी चीटिंग करून कन्नड सहकारी साखर कारखाना ज्याचा 250 ते 300 कोटी रुपये तो व्हॅल्युएशन हे फक्त 50 कोटी रुपये ढापलं. त्याच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. जुलै 2021 मध्ये पोलीस, इन्कम टॅक्स, ईडी सगळीकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्याचा एक तपासाचा एक भाग म्हणून आज ईडीने काही ठिकाणी छापे मारले असं आम्हाला कळलं आहे. आयकर विभागाची पण चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र बँककडून महाराष्ट्र सहकारी बँकेने कर्ज दिलं. कन्नड सहकारी साखर कारखाना त्याचं डिफॉल्ट झालं आणि तो कारखाना एकदम स्वस्तात रोहित पवार यांच्या बारामती एग्रोनी घेतला आहे. याच्यावर व्यवस्थित चौकशी व्हायला हवी. रोहित पवारांना हिसाब तो देना पडेगा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या मध्यवर्ती शिखर बँक. तुम्ही क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली कोविडच्या घोटाळ्यासंदर्भात, काय विषय होता? आदित्य ठाकरेचे मित्र राहुल गोम्सनी जवळजवळ 160 कोटी रुपये महापालिकेचे ढापले. दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर फक्त 38 कोटी रुपयेचा खर्च. त्याच्या समोर 180 कोटी रुपये त्यांनी रेंट इक्बाल चहलने आदित्य ठाकरेचे मित्र राहुल गोम्स ओक कन्सल्टन्सीला दिला आहे. त्या राहुल गोम्सला ताबडतोब अटक करावी अशी मागणी आज मी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.